ओम. श्रोतेहो नमस्कार. 18 ऑगस्ट 2024, क्लिप क्रमांक 108. समर्पित जीवन म्हणजे रामाची इच्छा. कालच्या प्रकरणाचा 7व्या प्रकरणाचा आपण आजचा पुढचा भाग ऐकत आहोत. काल आपण बघितलं की कायम सुख आणि कायम दुःख हे कुणाच्याच वाट्याला नसते. ते निर्माण करण्यात अनेक घटक आहेत. काही ठळक उदाहरणं आपण पाहूया. द्वंद्वामध्ये ऊन सावली, दिवस रात्र, सुख दुःख, मान अपमान, पाप पुण्य, श्रीमंती गरिबी, स्वर्ग नरक, देव दानव, गोड कडू, उदार कंजूस, शांत क्रोधी, अशा न संपणाऱ्या जोड्या आहेत. अशा जोड्यांचा समूहात व असे स्वभाव असणाऱ्या व्यक्तींबरोबर संबंध येऊन आपल्याला जगावे लागते. तर आपल्याला सुख समाधान कसे मिळू शकेल? त्रिगुणात्मक अवस्थात्रयींची काही उदाहरणे पाहूया. सत्व रजतम, वात कफ पित्त, उन्हाळा पावसाळा हिवाळा, उत्पत्ती स्थिती लय, काया वाचा मन, भूत भविष्य वर्तमान आणि अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा निसर्गातल्या त्रिगुणात्मक अवस्थांबरोबरच आपल्याला आयुष्यात प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा या गोंधळात आपल्याला नक्की काय करायला हवे, आपल्यासाठी काय श्रेयस्कर आहे हे कळायच्या आत आणि त्याचा परिणाम व्हायच्या आत हे छोटेसे आयुष्य संपून जाते. त्याचा परिचय व्हायच्या आत हे छोटेसे आयुष्य संपूनच जाते, वाया जाते. हे अनादी कालापासून चालत आलेले आहे आणि याचे कारण या जीवनातल्या 2 प्रमुख प्रवाहात सापडते. चार्वाक तत्वज्ञानाचे अनुयायी म्हणतात, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. सरळ अर्थ असा आहे की क्वचित मिळणारा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे. पंच ज्ञानेंद्रियांमार्फत मिळणारी असंख्य सुखे आपण बघूया. समजा आपल्याकडे पैसे नसतील तर कर्ज काढूया, भरपूर तूप श्रीखंड बासुंदी यांचे सेवन करूया आणि वेळ न दवडता मजा करूया. कर्ज फेडले नाही तरी चालेल, बँका बुडतील, दुसरं काय होईल, पण आपल्याला ही संधी पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. अहो, मरणानंतर हा देह जाळून भस्म करून टाकतात. पुन्हा या सुंदर पृथ्वीतलावर केव्हा यायला मिळेल कुणास ठाऊक. हा झाला एक विचार. याच्या अगदी उलटा दुसरा विचार प्रवाह आहे. ज्ञानीजन म्हणतात, अनित्यानी शरीराणी विभवो न एव शाश्वतः, नित्य सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्म संग्रह. असा विचार करणारा माणूसही याच पृथ्वीतलावर आहे. तो म्हणतो, हे शरीर कायम टिकणारे नाही, ते अशाश्वत आहे. आजूबाजूच्या प्रपंचही सतत बदलणार आहे, पण मृत्यू सावलीसारखा शेजारीच आहे. आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना याचा सतत अनुभव येतो. बघता बघता आपल्या शेजारी असलेल्या सैनिकाचा मृत्यूही पाहावा लागतो. मनोबल टिकवण्यासाठी बरेच सैनिक आपल्याजवळ भगवद्गीता ठेवतात. आपण जरी त्या मनाने सुरक्षित असलो तरी कोणत्या वेळेला काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. अचानक बाथरूममध्ये पडायला होते, हार्ट अटॅक केव्हाही येऊ शकतो, रस्त्यावर अपघात सतत होत असतात. त्यामुळे मृत्यू केव्हा घालेल माहीत नाही. या सगळ्या नकारात्मक गोष्टींमध्ये जीवन जात असताना करायचे तरी काय? उत्तर असे की ज्या धर्मात कुळात परंपरेत आपला जन्म झालेला असतो तेथील प्रथेप्रमाणे प्रामाणिकपणे आपली नित्य नैमित्तिक कर्तव्ये पार पाडून ईश्वरार्पण बुद्धीने प्रार्थना करणे आणि शरण जाणे एवढेच आपल्या हाती आहे. पण याच्याही पुढे जायचं असेल तर तेही शक्य आहे. भगवंताच्या या सृष्टीमध्ये सस्य वृक्षवल्ली स्तन्य पाहिजे. स्तन्य वृक्षवल्ली जलचर प्राणी पक्षी या सर्वांना सीमित बुद्धी दिलेली आहे. निसर्ग नियमाप्रमाणे त्या सर्वांना जीवन जगावे लागते. सीमा आखलेल्या आहेत. तिथे
स्तन्य नाही, सस्य असा शब्द आहे. निसर्ग नियमाप्रमाणे त्या सर्वांना जीवन जगावे लागते. सीमा आखलेल्या आहेत आणि त्यांच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. परंतु मानवाचं तसं नाही. त्याला देवानेच अचाट बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि त्याच्या जोरावर आपला परिसर त्याने आमूलाग्र बदलून टाकला आहे. त्याची जीवनशैली मानव सारखी आहे. आदिमानवसारखी मुळीच नाहीये. योग्य मार्गावर गेला तर ईश्वरी कृपेने, गुरुकृपेने बुद्धी प्रगल्भ होऊन ती बदलते आणि क्रमेण मेधा प्रज्ञा आणि शेवटी ऋतंभरा प्रज्ञा होऊन उच्च कोटीचे अनुभव मिळू शकतात. त्यामुळे जीवन समाधानी आणि कृतार्थ बनू शकते. चुकीचा मार्ग अवलंबिला तर अणुबॉम्ब व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरामुळे साऱ्या मानवाला अनेक आंतरिक शत्रूंना तोंड द्यावे लागते. ते आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. याशिवाय रामकृष्ण परमहंसाने अगोदरच सावध केल्याप्रमाणे कामिनी, कांचन आणि कीर्ती हे वैरी केव्हा उगवतील हे काही सांगता येत नाही. सगळे वैरी प्रत्येकालाच काही एकत्र छळत नाहीत. या ठिकाणी आपण या आजच्या भागातला पहिला भाग पूर्ण करतोय. याच क्लिपमध्ये म्हणजे क्लिप क्रमांक 108 मध्येच आपण दुसरा भाग ऐकणार आहोत. याच्या पुढे क्लिप क्रमांक 108 दुसरा भाग. ज्याला पैशाचा लोभ आहे तो कीर्तीच्या मागे असणाऱ्यांना नावे ठेवतो. जो प्रसिद्ध परांगमुख आहे तो पैशाचा लोभी असणाऱ्यांची टीका करत असतो. असे एकमेकांच्या उणीवांविषयी ते बोलत असतात. दोघेही मिळून स्त्रीलोलूप व्यक्तीला दोष देत असतात. असेच चाललेले असते. काही मंडळींना अत्यंत लोभ आणि महत्त्वाकांक्षा छळत असतात. त्याविषयी एक अत्यंत मार्मिक गोष्ट आहे. राजा सिकंदर भारतावर चाल करून आला आणि रिकाम्या हाताने त्याला परतावे लागले. त्याला आपले सार्वभौमत्व साऱ्या जगावर प्रस्थापित करायचे होते म्हणून तो दुःखी झाला. राजा रोज पहाटे असे साम्राज्य मिळवण्यात यशस्वी होण्यासाठी झोळी पसरून परवर दिगाराची प्रार्थना करायचा. भारतातून परत जाताना त्याचा सेनापती म्हणाला की त्याची ओळख झालेल्या महान सिद्ध पुरुषाला आपल्या देशात घेऊन जाऊ. त्याच्या आशीर्वादाने आपल्याला नक्की यश मिळेल आणि जगज्जेता होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्याप्रमाणे दोघेही दुसऱ्या दिवशी राजाने आपली कैफियत मांडली. दुसऱ्या दिवशी त्या सिद्ध पुरुषाच्या दर्शनासाठी आश्रमावर गेले. आगत स्वागत झाल्यावर राजाने आपली कैफियत मांडली आणि म्हणाला, आपण आमच्या देशात येऊन स्थायिक व्हावे अशी विनंती आहे. आपण मागाल ते आपल्यासमोर हजर करीन, आपण याच. सिद्ध पुरुष बराच वेळ स्तब्ध होते. मग निश्चयाने म्हणाले, असे बघ, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय बरे देऊ शकणार? राजा अवाक होऊन म्हणाला, मी समजलो नाही. तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले, आठवून बघ बरे, रोज पहाटे जे मागायला पाहिजे ते न मागता हे राज्य पाहिजे ते राज्य पाहिजे म्हणून भीकच मागत होतास ना. त्यामुळे मला जे काही हवे ते तू काय मला देऊ शकणार? नंतर वर बोट करून म्हणाले, मला देणारा समर्थ तेथे बसलाय. न मागता तो माझ्या सगळ्या इच्छा पुरवितो. राजा हे ऐकून खजील झाला आणि निघून गेला. माणसाची दृष्टी निरंतर बहिर्गामीच असते आणि हे विष इतके अफाट आहे की त्याची तृप्ती अनेक जन्म घेऊनही होत नाही. पण तीच दृष्टी अंतर्यामी फिरली तर कालांतराने गुरुकृपा होऊन त्याला सम्यक अंतर्ज्ञान होऊ शकते. आपण अंतःकरण ज्याला म्हणतो त्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचा समावेश आहे. त्याच्या पलीकडे गेल्यावरच अंतिम अनुभव मिळू शकतो. मनाचा स्वभाव म्हणजे चंचलपणा. त्याला मरकटाची किंवा माशीची उपमा दिली जाते. माशी शेणगोठ्यात घाणीवर बसलेली असेल, पुढच्याच क्षणी स्वयंपाकघरातल्या जिलबीवर पण बसेल. काही नेम नाही. तसेच एकमेकाची संबंध नसलेले विचारांचे काहूर मनामध्ये माजू शकते. त्यामुळे त्या कुणाला स्थिरमन अभ्यासाने लाभलेले आहे
ती ज्या कुणाला ती एक मोठी ईश्वरीय शक्ती मानली जाते. योगाभ्यासात त्यांची अत्यंत आवश्यकता असते. आता त्यानंतरचा बुद्धीचा रोल त्यांच्यासमोर आलेल्या विषयावर तर्क आणि विवेक वापरून निर्णय घ्यावयाचा असतो. म्हणूनच तिला निश्चयात्मका बुद्धी असे म्हणतात. संशय आणि भ्रम निर्माण झाला तर ती काम करू शकत नाही. बुद्धिमान मनुष्य स्वार्थी झाला तर ते घातक ठरू शकते. तर ती बुद्धी भगवंताकडे वळली तर मात्र क्रमेण मेधा, नंतर प्रज्ञा, नंतर गुरुकृपेने ऋतंभरा प्रज्ञा असे अद्भुत बदल तिच्यामध्ये होतात. त्यानंतर चित्त जे आहे ते अनेक जन्मातील पापपुण्यांचा सवय व वैयक्तिक स्वभाव वैशिष्ट्यामुळे तयार झालेले असते आणि त्याला अनुसरून चित्तवृत्ती सतत बाहेर पडत असतात आणि योगाभ्यासात त्याच्यावर आपली हुकमत असावी लागते. म्हणूनच पातंजली योगसूत्रात योगश्चित्तवृत्ती निरोधा असे महत्त्वाचे मूलभूत सूत्र आहे. उठणाऱ्या सर्व वृत्तींचे ऐकायचे नसते. विवेकाचा वापर अत्यावश्यक आहे. तो अंकुश हवाच. शेवटचा अभिमान, अहंकार तर फारच मोठा अडथळा आहे. कशाचाही अहंकार होऊ शकतो आणि तो आपल्या प्रगतीच्या हमखास आड येतो. त्यामुळे सावध आणि दक्ष असावे लागते. बराच वेळा त्याची आपल्याला बाधा झाली आहे हेच पटत नाही. आपल्याला मुळीच अहंकार नाही, हाही सूक्ष्म अहंकार आहे. सामान्यांपासून अधिकारी पुरुषांपर्यंत सर्वांनाच सूक्ष्म रूपाने त्रास होतो. माझे माझे म्हणत हे छोटेसे आयुष्य तेव्हाच संपून जाते, हेही वेळेवर लक्षात येत नाही. काही संप्रदायात अशा वृत्तीवर मात करण्यासाठीच एक उपाय शिकवण आहे, ती अशी: माझे जीवन परमात्मा त्याच्या इच्छेनुसार माझ्याकडून जगवून घेत आहे. त्याला माझी संपूर्ण संमती आहे आणि तेच माझ्या खऱ्या हिताचे आहेत. हा एक चांगला उपाय आहे. पण काही जी मंडळी चिकित्सक वृत्तीची असतात ती या मार्गाला पलायनवाद असे म्हणतात. कोणी काही म्हणे ना, प्रत्येकाने आपल्याला उपाय शोधायला हवेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करून इच्छित स्थळी पोचता आले नाही तर प्रयत्न बरोबर होता की नाहीत हे तपासायला हवे. परमपूज्य श्री स्वामींनी आपला अनुभव सांगितला आहे. मला जसे जमेल तसेच तुम्हालाही जमू शकते. फक्त तुम्ही कबूल करा की तोच माझ्या हृदयात वाहतो आहे. तो जसा जगवतो आहे त्याप्रमाणे मी जीवन जगत आहे. आपल्याला जगत असताना वरून काय मिळणार आहे? बाबा वेसरे यांनी शिबिरात सांगितलेली एक गोष्ट या संदर्भात चपखलपणे बोलते. आता याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद.